बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे पार्ट 2 ऑफ ट्राइंग मराठी ॲक्ट्रेसेस मेकअप हॅक्स। तर यावेळेस आपण करणार आहे टीव्ही सिरियलच्या ॲक्ट्रेसेसच्या काही मेकअप टिप्स किंवा स्किन केअर टिप्स किंवा हॅक्स। खूप काही मी असं इन्क्लूड केलं आहे या व्हिडिओमध्ये आणि हा पार्ट 2 आहे। याच्या आधी पण मी एक व्हिडिओ केला आहे, त्याच्यामध्ये मी मूवी ॲक्ट्रेसेसच्या, पण ते पण मराठी, ओके, मराठी मूवी ॲक्ट्रेसेसच्या मेकअप हॅक्स फॉलो केल्या होत्या आणि त्याला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला, म्हणून मी पार्ट 2 घेऊन आली आहे। सो हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, खूप मजा येणार आहे, खूप काही शिकायला मिळणार आहे आणि या हॅक्स ट्राय करून मी हा मेकअप लुक क्रिएट केला आहे, एकदम ड्यूई, एकदम नॅचरल। सो जर तुम्हाला बघायचं असेल की मी हा मेकअप लुक कसा केला किंवा तुम्हाला आपल्या मराठी टीव्ही सिरियलच्या ॲक्ट्रेसेसच्या हॅक्स बघायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। रेडी का दोस्तों? रेडी आहात का तुम्ही? मी तर नाही आहे, बस होतेच आता 2 मिनिटात। ओके, मी सगळं स्किन प्रेप करून आलेली आहे। लिप बाम वगैरे दिसत असेल तुम्हाला आणि मी मगाशी माईक नव्हता लावला, बट आता लावला, सो आता तुम्हाला बरोबर आवाज येईल। तर आजची आपली फर्स्ट सेलिब्रिटी आहे। आज आपण मराठी टीव्ही सिरियल ॲक्ट्रेसेस म्हणजे सिरियलच्या ॲक्ट्रेसेस करणार आहोत। तर पहिली जी ॲक्ट्रेस आहे ती आहे माझी मोस्ट फेवरेट प्राजक्ता माळी। आणि हो, मी लास्ट टाइम पण माझ्या मोस्ट फेवरेट ॲक्ट्रेसपासून सुरू केलं होतं, सो हा व्हिडिओमध्ये पण फेवरेट ॲक्ट्रेसपासूनच सुरू करणार। तर पहिली आपली जी ॲक्ट्रेस आहे ती आहे प्राजक्ता माळी आणि मला तिचं सगळंच आवडतं आणि मला ती आवडते जुळून येते रेशीम गाठीपासून। ते माझं मोस्ट फेवरेट सिरियल आहे आणि सगळंच आवडतं मला तिच्याबद्दल। तर तिची स्किन पण खूप जास्त मस्त आहे, एकदम क्लिअर स्किन आहे। अगेन टचवूड टचवूड। तर तिची जी हॅक आहे, ॲक्च्युली आता ही मेकअपची हॅक नाही आहे, बट तिने जे सांगितलं आणि तिचं मी इतकं सर्च केलं बट तिच्या मेकअपच्या हॅक्स काही दिसल्याच नाही। दिसल्या त्या स्किन केअरच्या आणि स्किन केअरसाठी ज्या टिप्स दिसल्या। सो तिची एकदम जी कॉमन टिप होती ती म्हणजे पाणी प्यायची। आता तुम्ही म्हणाल की ही काय टिप झाली, तर बघा, मेकअपच्या आपण टिप्स करतोय, मेकअपच्या हॅक्स करतोय, बट मेकअप तेव्हाच चांगला दिसणार जेव्हा तुमची स्किन चांगली दिसणार। तुम्ही कितीही मेकअप लावा, तुमची स्किन चांगली नसेल तर काही फायदा नाही आहे त्याचा। त्याच्यामुळे ही एक हॅक मला घ्यायचीच होती या व्हिडिओमध्ये, सो ती मी घेतली। तिची जी मेन जी ती फोकस करते ती स्किन केअरवरती करते आणि चांगल्या राहणीमानावर करते ती फोकस, म्हणजे चांगलं हेल्दी जीवन जगण्यावर फोकस करते। सो तिने सांगितलं, म्हणजे ती असं म्हणते की कोमट पाणी प्यायचं, खूप खूप प्यायचं। सो आपण पण हे जे पाणी आहे ते आपण थ्रू आउट द व्हिडिओ पिणार आहे, म्हणजे मी पिणार आहे आणि माझ्यासोबत तुम्ही पण प्या। जेव्हा जेव्हा मी पाणी पिणार तेव्हा तेव्हा तुम्ही पण पाणी प्या आणि तुमच्या स्किनला छान प्रेप करा। नेक्स्ट टिपसाठी मी चूज केली आहे ॲक्ट्रेस तितिक्षा तावडे। तर तिचं पण एक यूट्यूब चॅनल आहे आणि मी माझ्या फीडवरती ती खूप वेळा येत असते, तिचे व्हिडिओज, तिचं चॅनल। सो मी पण बघत असते आणि मला आवडते, तिची पण स्किन खूप छान आहे। तर तिच्या काय मेकअप हॅक्स आहेत किंवा मेकअप टिप्स आहेत ते आज आपण फॉलो करणार आहे। तर टोटल 2 आहेत। सगळ्यात पहिली तर आहे इल्युमिनेटर। तर तिने आय गेस के ब्युटीचं इल्युमिनेटर यूज केलं होतं, प्रायमर, आणि मी इथे यूज करते आहे हे लॅक्मेचं आहे एक आणि एक आहे स्विस ब्युटीचं। आय गेस मी स्विस ब्युटीचं आज यूज करणार। तर हे पण एक इल्युमिनेटरच आहे आणि लास्ट टाइम पण आय गेस मी म्हटलं होतं की मी पण इल्युमिनेटर यूज करत असते मेनली या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये, कारण की आपली स्किन ऑलरेडी खूप ड्राय असते आणि मला माझं मेकअप जे आहे ते हिवाळ्यामध्ये असं ड्यूई दिसायला खूप आवडतं, दाखवायला। तर म्हणून मग मी हे इल्युमिनेटर यूज करत असते आणि जास्त काही यूज करायची गरज नाही। पहिले तर ह्याला थोडंसं शेक करायचं। हे स्विस ब्युटीचं आहे आणि हे खूप स्वस्त आहे आणि खूप छान आहे हे। तर इतकं मी घेतलं याच्यात आणि मग थोडंसं ब्लेंड करून मी इथे ते लावते। तर हे याच्यामध्ये ना थोडंसं असं कॉपर आणि गोल्डन अशी टाईपची शीन आहे, पिंक शीन नाही आहे याच्यात। तर जर तुमची स्किन म्हणजे तुमचा जो स्किन टोन आहे तो थोडासा असा ब्राऊनमध्ये पण असेल माझ्यासारखा, तरी पण हे तुमच्यावर खूप छान दिसेल। आणि जर तुम्ही थोडेसे लाईट स्किन टोनचे पण असाल तरी पण हे तुमच्यावर खूप छान दिसेल। आणि हे बघा किती मस्त अशी शाईन येते, मला हे खूप आवडतं। माझी तशी स्किन ऑइली आहे, बट मला हिवाळ्यामध्ये असे
चमकणारं मेकअप खूप आवडतं, म्हणून मग मी हे फक्त हिवाळ्यामध्ये यूज करते, म्हणून हे खूप दिवस चालतं मला. मी बाकीच्या ऋतूमध्ये, बाकीच्या सीझनमध्ये यूज करत नाही, कारण की जसं सांगितलं माझी ऑलरेडी खूप ऑइली स्किन आहे. बट ठीक आहे. आता बघा हे लावल्यावर किती छान ग्लो आलाय आणि खूप मस्त दिसतं हे. आणि फक्त फेसवरच नाही, मी याला ना माझ्या इथे कॉलर बोन्स मध्ये लावते, इथे लावते जर मी तशा टाईपचे कपडे घातले असेल तर, आणि ते बॉडीवर पण खूप मस्त दिसतं. तुम्हाला दाखवू का? मी इथे लावून दाखवते. हा हे बघा इथे घेतलाय, खूप छान शाईन येते आणि असं हायड्रेटिंग पण आहे. मला तर खूप आवडतं हे. हे बघा दोन मधला डिफरन्स तुम्हीच बघा, खूप मस्त दिसतंय. तर हे ते इल्युमिनेटर आहे स्विस ब्युटीचं पर्ल इल्युमिनेटर मेकअप बेस. तर हे मेकअपच्या आधी तुम्ही लावू शकता, नंतर मेकअप झाल्यावर ॲज अ हायलायटर पण लावू शकता, किंवा तुम्ही तुमच्या फाउंडेशनमध्ये मिक्स करून पण हे लावू शकता, तेव्हा पण खूप मस्त दिसतं ते. तर ती एक तिची हॅक होती, ती एक तिची टिप होती. तर ही आहे आपली फर्स्ट टिप. तितिक्षाची दुसरी टिप होती की आयब्राउज फिल करणे, आणि मी हे आत्ता सुरू केलं आहे प्रॉपर फिल करायचं. म्हणजे मी आधी तर फिल करायचीच, पण इतकं काय असं मी लक्ष द्यायची नाही, पण आता मी पण खूप चांगले आणि फिल करत असते आयब्राउज माझे. तुम्ही जर फिल करत नसाल तर तुम्ही एकदा करून बघा आणि मग तुम्ही डिफरन्स बघा. तुमचं मेकअप एकदम असं वेगळ्या लेवलला एकदम मस्त दिसायला लागतं, आणि खूप मस्त असं तुमचा चेहरा एकदम असा फ्रेम दिसतो, आणि तुमचे डोळे पण खूप छान उठून दिसतात. तर आयब्राउज फिल करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तसे बघा माझे थोडेसे ऑलरेडी थिक आहेत, बट इथे थोड्या ज्या गॅप्स आहेत ना इथे आणि हे इथे असं कोपऱ्यावर, तिथे मी थोडं थोडं फिल करत असते. मी इथे एल्फची आयब्राव पेन्सिल यूज करत आहे. याचा शेड आहे ब्राऊन. तर मी तर चांगलं असं फील करते, आणि मी ते ही जी पेन्सिल आहे ना ही अशी एकदम अशी मोठ्या अशा हार्श लाईन नाही देत, एकदम कमी याचं पिगमेंट आहे. तर असं वाटत नाही की तुम्ही कोणतं काळ्या रंगाने असं आयब्राउज फील केलाय, कारण की पहिले तर हा एकदम नॅचरल आणि एकदम सटल असा ब्राऊन शेड आहे. तर त्याच्यामुळे ते असं नकलीपणा वाटत नाही. ते एकदा मी ह्यानी फील केलं ना की मग इकडच्या साईडने जी स्पुली आहे त्याने मी थोडंसं ब्लेंड करत असते. हलक्या हाताने करायचं. पहिले ते इथून खालून लाईन घेते मी, मग थोडीशी वरून घेते. एकदम इथून नाही घेत, इथून घेते अशी, आणि मग अशी जॉईन करते याला. तर ते छान दिसतं. आणि मग नंतर जर काही माझे गॅप्स असतील ते फिल करून घेते. आता मी याला सेट पण करत असते, बट ते मी मस्काराने सेट करते, आणि आता तुमच्यासमोर करूनच घेते. तसं मी जेव्हा मस्कारा लावते ना तेव्हाच मी सेट करत असते. बट ठीक आहे, पहिले तर मस्काराचं पूर्ण जे एक्सेस प्रोडक्ट आहे ते काढून घ्यायचं, आणि मग एकदमच हलक्या हाताने मी अशी सेट करते. त्याने काय होणार की तुमचे आयब्राउज इकडे तिकडे नाही, म्हणजे त्याची जी केस आहे ते इकडे तिकडे नाही जाणार, एका डिरेक्शनला चिपकून राहणार. ओके, एकदम हलक्या हाताने केलं म्हणजे त्याचं असा काळा रंग पण नाही आला पाहिजे आयब्राव वरती, आणि सेट पण झाला पाहिजे. तर ते हलक्या हाताने करायचं, त्याने खूप छान दिसतं. तर माझे आयब्राव्ज ते एकदम डन आहे. आता सध्या मी आयब्राव्ज केलेले नाही, म्हणजे थ्रेडिंग केलेली नाही आहे, त्याच्यामुळे थोडेसे बुशी वाटत आहेत, जे मला आवडतात. इतकं पण मला काय असं खराब नाही वाटत. तर आयब्राव्ज तर झाले आहे, आणि याच्याच सोबत तितिक्षा तावडेच्या मेकअप टिप्स संपलेले आहे. आपली थर्ड ऍक्ट्रेस आहे ऋता दुर्गुळे. आय होप मी बरोबर प्रोनाऊन्स करते आहे तिचं नाव, तिचं सरनेम. तर मला तिचे डोळे खूप आवडतात. मी तिच्या इंटरव्ह्यू मध्ये एका ऐकलं होतं की ती मेकअपचा जो बेस आहे एकदम लाईट ठेवते, आणि ती मेन फोकस करते तिच्या आईज वरती, कारण की तिचे पहिले तर आईज ऑलरेडी खूप सुंदर आहेत. दुसरं म्हणजे तिला तसे पण आईजचा जो पार्ट आहे तो एनहॅन्स करायला खूप आवडतो. सो आपण पण तेच करणार आहे. आपण आपलं जे बेस आहे एकदम लाईट ठेवू, आणि आपण फोकस करू आपल्या आईज वरती, आणि आईज वरती फोकस करायचं आहे. तर मी इथे लेन्सेस पण यूज करणार आहे. आय एम बॅक. आणि पहिले तर खूप खूप सॉरी, तुम्हाला थोडासा बॅकग्राऊंड मध्ये आवाज येईल. माझ्या बिल्डिंग मध्ये काय माहिती कोण काय कन्स्ट्रक्शन करत आहे, बट ठीक आहे, आपण ते इग्नोर करू. आणि माझ्या डोळ्यातून थोडं पण पाणी नाही गेलं, जी चांगली गोष्ट आहे, कारण की माझे हात एकदम क्लीन होते आणि त्या लेन्सेसमध्ये काहीच असा कचरा वगैरे नव्हता, त्याच्यामुळे माझ्या डोळ्यांना काहीच त्रास नाही झाला. सो ही एक माझी टिप आहे तुमच्यासाठी दोस्तो. जेव्हा पण लेन्सेस वेअर कराल तेव्हा आधी हात धुवून घ्यायचे
खूप स्वच्छ आणि मगच लेन्सेस वेअर करायचे. आता मी पहिले करणार आहे आय मेकअप. यूज करणार आहे हे मेकअप रेव्होल्यूशनचं आय शॅडो पॅलेट. दाखवते. याच्यामध्ये थोडेसे असे स्मोकीवाले शेड्स आहे. आणि दुसरं म्हणजे मी यूज करणार आहे मार्सचं हे आय शॅडो पॅलेट, बॅक टू बेसिक्स नावाचं. तर याच्यातले जे थोडे न्यूड शेड्स आहे, हा झाला, हे असे शेड्स मी यूज करणार आहे. सगळ्यात आधी मी ॲज अ बेस म्हणून लावत आहे हे स्विस ब्युटीचं कन्सिलर. ओके, खूप 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 सॉरी, माझा माईकची बॅटरी संपली आहे, त्याच्यामुळे आता आपण असाच व्हिडिओ करू. पण खूप जास्त अडथळे येत आहेत आज व्हिडिओ करण्यात, पण हा व्हिडिओ करण्यापासून मला कोणीच नाही रोखू शकत. तर हा डोळा पण माझा झालेला आहे. आता मी काय करणार आहे, माझे जे आयलॅशेस आहेत ते कर्ल करून घेते. मस्कारा लावायच्या आधी जर तुम्ही आयलॅशेस कर्ल केले ना, तर मस्कारा लावल्यावर इतका सुंदर लुक येतो. नेक्स्ट मी यूज करते आहे हा मेबेलिनचा ग्लॉसल मस्कारा. ओके, आईज तर माझे झाले आहेत, इतके सुंदर डोळे दिसत आहेत. आता दुसरी जी टिप आहे ऋता दुर्गुळेची, ती आहे एकदम लाईट बेस ठेवण्याची. तर मी पण एकदम लाईट बेस ठेवणार आहे. मी फक्त ही नायकाची फाउंडेशन स्टिक यूज करत आहे, ते पण फक्त माझ्या अंडर आईज मध्ये. तुम्ही बघा मी किती लाईट ठेवणार आहे, तुम्हीच आता बघाल. थोडंसं चिनवर, थोडंसं फेसच्या अराउंड, इथे हे असे दाणे आहेत, पिंपल्स आहेत, त्याच्यामुळे थोडं इथे. अँड दॅट्स इट. आय डोंट थिंक की मला बाकीकडे लावायला पाहिजे. तर हे मी ब्लेंड करणार आहे या ब्युटी ब्लेंडरनी. आणि ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड केल्यावरती जेवढं पण म्हणजे हे जे दिसतंय ना, ते पण थोडंसं याच्यामध्ये सोक होऊन जातं. तर ना एकदम असा कमी बेसवाला लुक येतो, एकदम लाईट बेस होऊन जातो. हे जे मी फाउंडेशन लावलं आहे, हे लावून पण माझी स्किन इतकी मस्त चमकत आहे, एकदम ग्लो करत आहे. ते त्या इल्युमिनेटरचा कमाल आहे. आणि कमी मेकअप लावलं, कमी फाउंडेशन लावलं, त्याचा पण कमाल आहे. सो येस, फाउंडेशन तर माझं झालं आहे. कन्सिलर मी थोडंसं कन्सिलर मी यूज करणार आहे. अगेन स्विस ब्युटीचं कन्सिलर यूज करताय फक्त. दॅट्स इट. मी बिलकुल जास्त नाही लावणार आहे. लाईट बेस म्हटलं तर लाईटच बेस ठेवणार आहे. कन्सिलर ब्लेंड झालेला आहे. आता पटकन हे सगळं सेट व्हायच्या पहिले, म्हणजे क्रीज होण्याच्या पहिले, मी एका कॉम्पॅक्ट पावडरनी हे सेट करत आहे. तर हे मी पटकन सेट करते आहे या ऑलिव्हियाच्या मेकअप फिक्सरनी. मी तर विसरून गेली की आपल्याला प्रत्येक स्टेप नंतर पाणी प्यायचं होतं, त्याच्यामुळे वॉटर ब्रेक गाईज. मी बाकीचं हायलायटर वगैरे लावून येते आणि मग जेव्हा मी लिप्स करणार तेव्हा तुम्हाला भेटते. आय एम बॅक. काहीच नाही केलंय, बस हायलायटर लावून आली आहे. तर आपली जी लास्ट स्टेप आहे लिप्स, त्याच्यासाठी माझ्याकडे एक ऍक्ट्रेस आहे आणि ती आहे खुशबू तावडे, तितिक्षा तावडेची बहीण. तिचं पण एक यूट्यूब चॅनल आहे आणि तिच्या यूट्यूब चॅनलवर रिसेंटलीच काही दिवसांपहिलेच तिने एक मेकअप लुक शेअर केला होता आणि त्याच्यात तिने लिप्सची काही टिप नव्हती दिली, पण तिने जे यूज केलं होतं तसं मी यूज करणार आहे. सो तिने ना लिप्सवरती डिरेक्टली लिक्विड लिपस्टिक यूज केली होती आणि मी पण तसं लिक्विड लिपस्टिकच प्रिफर करते. हां, बट मी असं मॅट लिक्विड लिपस्टिक प्रिफर नाही करत, मला थोडंसं ग्लॉसी आवडतं. बट तिने डिरेक्टली म्हणजे काही लिप लायनर न लावता डायरेक्ट तिने लिपस्टिक यूज केलं होतं. आणि असं जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी माझ्याकडे एक परफेक्ट लिपस्टिक आहे आणि ही बिलकुल पेड वेट प्रमोशन नाही आहे. तर ही रुचा ब्युटीची लिपस्टिक आहे. आणि पहिले तर मला हा शेड खूप आवडतो आणि आपल्याला डोळे हायलाइट करायचे, त्यामुळे न्यूड शेड असणं लिपस्टिक वरती म्हणजे लिप्स वरती खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा एकदम न्यूड शेड आहे. दुसरं म्हणजे याचं जे ऍप्लिकेटर आहे असं हार्ट शेपचं आहे, तर याने ना लिप्स लाईन करायला खूप इझी जातं. तर हे मी लिप्स लाईन न करता पण ही लिपस्टिक यूज करू शकते, म्हणून मग मी ही लिपस्टिक चूज केली आहे. डिरेक्टली माझ्या लिप्सवरती ही लिक्विड लिपस्टिक यूज करणार आहे.
लिपस्टिक तर मी लावलाय आणि हे मला खूप मॅट वाटत आहे. थोडासा मला ग्लॉसीनेस पाहिजे तर मी हे झुडिओचं थोडंसं फक्त डॅब डॅब करत आहे, ग्लॉस यूज करत आहे. आणि तरी पण मी ग्लॉस यूज करून पण माझं लिप्सवरती असं लक्ष नाही वेधल्या जात आहे, माझ्या डोळ्यांकडेच लक्ष वेधलं जात आहे. कारण की मी लिप्स तसे पण न्यूडच ठेवले आहेत, मी थोडासा कसा ब्राईट शेड नाही यूज केला आहे. विथ दॅट आपल्या सगळ्या टिप्स, सगळ्या ॲक्ट्रेसेसच्या मेकअप टिप्स संपल्या आहेत आणि म्हणून इट्स टाइम फॉर वॉटर ब्रेक. आता तुम्ही बघणार आहे माझा फायनल लुक. तर दोस्तो हा आहे माझा फायनल लुक. यार इतका लाईट वेट, इतका म्हणजे एकदम लाईट तरी पण इतका सुंदर, इतका नॅचरल मेकअप लुक दिसत आहे हा. मला तर खूप 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 जास्त आवडत आहे. एव्हरीडे साठी परफेक्ट. आणि जर तुम्हाला हे थोडंसं पार्टीमध्ये कन्वर्ट करायचं असेल या मेकअपला, तुम्ही बस एक थोडीशी ब्राईट लिपस्टिक लावा आणि बस मग तुम्ही रेडी आहात. म्हणजे इतका सुंदर एकदम वर्सटाईल मेकअप लुक वाटतोय मला, कारण की डोळे ऑलरेडी आपले खूप छान असे पॉप झालेले आहेत. ह्या मेकअप लुकला नॅचरल मेकअप लुक फक्त लिप्स बनवत आहे. तर जर आपण थोडंसं ब्राईट लिपस्टिक लावलं किंवा थोडंसं असं छान रेड वगैरे पिंक टोन मध्ये लावलं तर हा मेकअप लुक असा थोडासा पार्टीवाला पण बनू शकतो. आणि येस म्हणजे एकदम वर्सटाईल मेकअप आहे, तरी पण इतका जास्त लाईट वेट मेकअप आहे. मला तर खूप खूप आवडला आणि हा मी खूपदा करणार आहे आता असा मेकअप. म्हणजे डोळे फक्त पॉप करणं आणि बेस एकदम लाईट ठेवणं, तरी पण इतका ड्यूई. बाप रे, माझी स्किन बघा इतकी ड्यूई दिसत आहे, ड्यूई दिसत आहे. आणि आय होप तुम्हाला पण हा मेकअप लुक आवडत असेल आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल. तुम्ही मला सांगा तुमची कुठली फेवरेट हॅक होती. माझी तर ऑफकोर्स ही इल्युमिनेटर वाली जी हॅक आहे ती फेवरेट आहे. तर येस, हे होतं आजच्या व्हिडिओमध्ये, हे होतं या मेकअप मध्ये. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझा हा लुक आवडला असेल, या हॅक्स आवडल्या असतील आपल्या मराठी टीव्ही सिरियल ॲक्ट्रेसेसच्या. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमची कुठली फेवरेट हॅक होती तर. अँड येस, आय गेस दॅट्स इट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय दोस्तो, पाणी पित राहा. ओके बाय.